पालघरच्या दापचरीमध्ये तब्बल 1395 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आज पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। फ्रान्समध्ये रुंगीस मार्केटच्या धर्तीवर हा प्रकल्प विकसित करण्यात येणार असून फळे, भाजीपाला, फुले, धान्य, मासे, दुग्धजन्य पदार्थ यांसह कृषी मालासाठी प्रक्रिया, पॅकिंग, कोल्ड स्टोरेज आणि निर्यात सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती। विशेष म्हणजे या प्रकल्पातून सुमारे भविष्यात स्थानिकांसाठी 10,000 रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होण्याचा दावा करण्यात आला आहे। दरम्यान वाढवण बंदर, रेल्वे महामार्ग आणि विमानतळाच्या कनेक्टिव्हिटीमुळे दापचरी आंतरराष्ट्रीय कृषी व्यापाराचे केंद्र बनण्याची शक्यता वर्तवली आहे। शेतकऱ्यांना मुंबई वासीऐवजी स्थानिक पातळीवरच मोठी बाजारपेठ उपलब्ध मिळणार असल्याने वाहतूक खर्च कमी आणि उत्पादनाला चांगला दर मिळण्याची अपेक्षा होण्याची आशा। भविष्याच्या दृष्टीने दापचरी पालघर येथे होणारे आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठेच्या दिशेने एक महत्त्वाचे मोठे पाऊल असल्याचे स्पष्ट झाले आहे।